नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तुमच्या मनातील क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळत असते। तर आज जे आहे आपण इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करूया। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, महायुतीचा जागावाढ होणार का? त्यानंतर आरटीच्या विद्यार्थ्यांना ईमेलचा ओटीपी प्रॉब्लेम येत आहे आणि जेव्हा काही विद्यार्थ्यांना इयरचा प्रॉब्लेम येत आहे विद्यार्थी मित्रांनो, इयर करंट इयर आणि म्हणजे 2025-26 जरी असला तरी तो प्रॉब्लेम येत आहे, तर त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो फॉर्मॅट असतो आरटीच्या स्टुडंटचा जो फॉर्मॅट असतो तो कोणत्या प्रकारे आणि कुठे ईमेल करायचा याची माहिती जाणून घेऊ। त्यानंतर सारथीचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याविषयी जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती जाणून घेऊ। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी बघू शकता तुम्ही आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर आरटीचे विद्यार्थी ज्यांनाही ईमेलवर ओटीपी येत नाही आहे किंवा इयरचा प्रॉब्लेम येत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांनी एकच पर्याय आहे तुमच्याजवळ, लवकरात लवकर आरटी या संस्थेला मेल करा। जी ईमेलची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। मित्रांनो, कोणतीही शंका असल्यास तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सॲप ग्रुप दोन्ही जॉईन करून ठेवून द्या, मला व्हॉट्सॲपवर मेसेज करजा जर कोणतीही प्रॉब्लेम आली तर। ओके, त्यानंतर जो ईमेलचा फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या। अशा प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ओटीपी येत नाही आहे त्यांनी आपली प्रॉब्लेम लिहा, मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा चालते, आणि आरटीच्या जी ईमेल आहे त्यावर तुम्हाला सेंड करायला पाहिजे। त्यानंतर 6 ते 7 तासात किंवा 8 तास लागू शकतात तुमची प्रॉब्लेम जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते सॉल्व्ह करण्यात येईल। ओके, जर नसेल झाली सॉल्व्ह तर मला एक व्हॉट्सॲपवर मेसेज करा किंवा व्हॉट्सॲपवर मला कॉल करा, ठीक आहे। जर माझा कॉल लागला नाही विद्यार्थी मित्रांनो किंवा मी रिप्लाय देऊ शकलो नाही तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा मिळून जाईल, आपलं कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवतो मी, तर त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महायुतीच्या जागावाढ होणार का? तर सध्याच्या परिस्थितीनुसार विद्यार्थी मित्रांनो अतुल सावे सर जे आहे, तर हनुमान दायगुडे सर, तुम्हाला माहिती असेल की विद्यार्थ्यांसाठी किती मेहनत घेतलेली आहे महायुतीच्या, बार्टीच्या, सारथीच्या आणि आरटीच्या, तर त्यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो जे वक्तव्य केलेलं आहे तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। सर हॅलो सर, साहेब नमस्कार। नमस्कार। त्रास देतोय आता, काय झालं तुम्हाला फोन येत आहेत भरपूर, आता माफ करा 2 मिनिटं। ते महायुतीचं मी आंदोलन वगैरे केलं होतं नागपूरला हिवाळी अधिवेशनात, आता विद्यार्थ्यांचे मला भरपूर फोन येत आहेत की साहेब रिक्वेस्ट होईल की त्या जागा वाढतील का, बाकी नाही काय विद्यार्थी वाढणार आहे। बरं, धन्यवाद। किती दिवस लागतील साहेब त्याला? कन्नडमध्ये 10 दिवस लागतील। ठीक आहे विद्यार्थ्यांना सांगतो। थँक्यू। तर अशा प्रकारची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर ठीक आहे 10 दिवस नाही 15 दिवस नाही, पण आपल्याला जागावाढी साठी एक न्यूज तरी मिळालेली आहे की जागावाढ होऊ शकतात महायुतीच्या, ठीक आहे। त्यानंतर आरटीच्या विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी मित्रांनो जागावाढ झालेली आहे। बार्टीसाठी प्रश्न आहे तर नक्कीच हनुमान दायगुडे सर बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही ना काही मार्ग नक्की काढतील, तर तुम्ही लवकर त्या हनुमान दायगुडे सरांशी कॉन्टॅक्ट करा विद्यार्थी मित्रांनो, जेही बार्टीचे विद्यार्थी आहे आणि काही मार्क्सने जे आहे ते त्यांचं सिलेक्शन थांबलेलं आहे, तर तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन करतील आणि गायडन्ससुद्धा करतील। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ईमेल प्रॉब्लेम येत आहे त्यांच्याविषयी आपण सांगून दिलं। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इयरचा प्रॉब्लेम येत आहे, इयर म्हणजे जे 25-26 इयर सिलेक्ट करूनही त्यांचा लॉग इन नाही होता, ठीक आहे। त्यानंतर आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही साईट ओपन करताना तेव्हा डेस्कटॉप मोडवर ओपन करा, ठीक आहे। जेव्हा तुम्ही गुगल क्रोमवर ओपन करता तेव्हा वरती 3 लाईन असते, त्या 3 लाईनवर तुम्ही क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप साईट चूज करा, त्यानंतर जो आहे तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स हा देता येतो। ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही इयरचा प्रॉब्लेम आला सपोज तुम्हाला, तर तुम्ही जे आहे तुमचा फोटोग्राफ्स म्हणजे स्क्रीनशॉट जो तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तो स्क्रीनशॉट अटॅच करा तुम्ही ईमेल करताना। त्यानंतर तुमचा त्यांना ईमेल आय डी सांगा, ठीक आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं पूर्ण नाव, जेणेकरून ते व्हेरीफाय करतील का हाच विद्यार्थी आहे, असाच या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आलेला आहे। त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता, मराठीत लिहू शकता, ठीक आहे। क्लिअरली मराठीत तुमची प्रॉब्लेम सांगितली तरी चालते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। आता एक माझ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेली होती इयरच्या संबंधित, तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता। आय हंबल रिक्वेस्ट टू आरटी हेल्पलाईन काइंडली सॉल्व माय इश्यू रिगार्डिंग लॉग इन प्रॉब्लेम व्हेनेवर आय लॉग इन विथ सेम करंट इयर्स बट आय हॅव इश्यू फॉर लॉग इन, प्लीज हेल्प मी अँड सॉल्व माय इश्यू। अशाच प्रकारचा छोटासा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचा
मेसेज टाईप करणं आहे आणि RTI संस्थेला पाठवणं आहे. तुम्हाला 7 ते 8 तासात तुमची प्रॉब्लेम सॉल्व झालेली दिसून जाईल. जरी नाही झाली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सुद्धा तुमची हेल्प करणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर कोणतीही माहिती लागल्यास हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला अकॅडमीचे किंवा माझे किंवा अकॅडमीचे कॉन्टॅक्ट असतात विद्यार्थी मित्रांनो RTI संस्थेत. तुम्हाला वेगवेगळ्या कोणतीही अकॅडमी जी आहे तुमच्या सिटीतली असो सिटीतली नसो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमची प्रॉब्लेम सांगा विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतील. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, RTच्या विद्यार्थ्यांनी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी जे डेट जे आहे ते इन्क्रीज केलेली आहे. तर नक्कीच आपली इन्फिनिटी अकॅडमी नागपूर पुणे नाशिकला फर्स्ट प्रेफरन्स नक्की द्या, जिथे नागपूरला मी तुम्हाला पूर्णतः सहकार्य करणार आहे. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी प्रेफरन्स जो आहे तो दिलेला आहे. आता काय होणार, तर आता तुमच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील. ठीक आहे. फर्स्ट प्रेफरन्स ज्या अकॅडमीला दिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तर बार्टी आणि RTच्या विद्यार्थ्यांना ती अलॉट होऊन जाईल. अकॅडमीत तुम्हाला फिजिकली जाऊन विद्यार्थी मित्रांनो 2 संच तयार करून 8 पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढा. ठीक आहे. बार्टीचे विद्यार्थी आहे 3 वर्षाचं जे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि RTच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. ओके, तुमचे डॉक्युमेंट फक्त झेरॉक्स लागणार आहे. ठीक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट नाही, फक्त झेरॉक्स काढा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, आणि जे आहे अकॅडमीत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी ठरवेल की तुमची बॅच किती वाजता राहील, कोणती राहील. ठीक आहे. अकॅडमी तुम्ही चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्याही अकॅडमीत तुम्ही ॲडमिशन करणार आहे, इन्फिनिटीज नाही तर ज्याही अकॅडमीत तुम्ही ॲडमिशन करणार आहे तिचा कॅम्पस, त्यांच्या टीचर स्टाफसोबत तुम्ही एक वेळा भेट करून घ्या. त्यांचे जे आहे व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, त्यांच्या अपडेटसाठी तुम्ही ते जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, इन्फिनिटीचे विद्यार्थी असेल तर मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा, हाय इन्फिनिटी म्हणून, तर मी तुम्हाला इन्फिनिटीच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. ओके, कोणतीही प्रॉब्लेम असल्यास एक कॉल एक मेसेज मला नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.